मुंबई के बोरीवली पूर्व में ठाकरे गढ़ के शाखा क्रमांक 12 की समीक्षा बैठक में महिला उपशाखा प्रमुख से छेड़छाड़। महिला के साथ ठाकरे गढ़ के पूर्व नगर सेविका के पति संजय सिंघन ने छेड़छाड़ की थी। संजय सिंघन मगाठाणे विधानसभा क्षेत्र में ठाकरे गढ़ के विधानसभा समन्वयक हैं। 12 तारीख को शिवसेना ठाकरे गढ़ की शाखा क्रमांक 12 में पार्टी की समीक्षा बैठक हुई थी। फिलहाल कस्तूरबा मार्ग पुलिस मामला दर्ज कर आगे की जांच कर रही है, लेकिन यूबीटी शिवसेना के विधानसभा समन्वयक संजय सिंघन अभी तक फरार है, जिनकी तलाश पुलिस कर रही है। मी सौ निशा उमेश जाधव बोरिवली पूर्व कुलूपवाडी रेमान चाळ येथे राहत असून मी शिवसेना उद्धव साहेब ठाकरे या समर्थक साधारण एक उपशाखा प्रमुख कुलूपवाडी येथे आहे। 12 मार्च 2024च्या रोजी आमच्या पक्षाची आढावा बैठक होती आणि त्या बैठकीत मी गेले असताना तिकडचा माजी नगरसेविकेचा पती श्री संजय सिंघन हा पूर्वीपासून मला मीटिंगमध्ये नेहमी माझे अपमानित वगैरे असे करून मला घालवून टाकायचा, असे नेहमी व्हायचे। पण ह्या पुरुषाच्या बद्दल भरपूर महिलांची तक्रार होते की हा जरा वाचनापूर्ती नजरेने महिलांना त्रास देतो, छळ करतो। त्यामुळे मी दरवेळेला त्याला निग्लेक्ट करून द्यायची। परंतु त्या दिवशीही त्याने तशाच प्रकार केल्यानंतर मीटिंग संपल्यानंतर सर्व वरिष्ठ पदाधिकारी निघून गेले तिकडनं, परंतु हा तिकडेच थांबला होता हे मला माहिती नव्हते। आणि मी माझ्या शाखा समन्वयक माधुरी खानविलकर यांना माझ्या SRA प्रोजेक्टच्या विषयी आणि काय काय घडवून आणले हे असे सगळे प्रकार पैशावरना वगैरे सगळं तिला सांगत होती। तिला सांगत असताना हा मागे धावून माझ्या अंगावरती पुढून आला, माझ्या छातीवर हात टाकून मला मारून पाठीमागे खुर्चीवर ढकलले त्या सगळ्या ह्याच्याने आणि मला बाहेर चल, या हॉलमध्ये बोलू नको असे बोलत होता। परंतु मी एकदम लज्जास्पद झाली, तिथे रडत बसली आणि मग माझ्याबरोबर इतर माझी मैत्रीण वगैरे पदाधिकारी गटप्रमुख होते आणि काही लोक शाखेत चला मॅडम म्हणून म्हणाले, तर मग मी शाखेत जायला निघाली आणि हा नंतर पळून गेला तिकडनं। पळून गेला, मग पोलीस स्टेशनला आली। पोलीस स्टेशनला पण हा हजर नाही झाला। मी रडत होती, मला काही सुचेना। मी पोलीस स्टेशनला काही करायच्या आधीच ह्याचा शाखा प्रमुख ते सचिन मोरे यांनी येऊन मला धमकी दिली। मग त्या दिवशी रात्री मी घरी येऊन खूप शांतपणे विचार करून मला जे लज्जास्पद वाटले त्याच्यामध्ये मला खूप अपमानित आणि खूपच म्हणजे महिलेवर अत्याचार असे वाटून मी दुसऱ्या दिवशी येऊन ह्याच्यावरती पोलिसांना लेडीज कॉन्स्टेबल घेऊन 354 ही केस केली। त्यानंतर देखील हा माझ्या मार्गावरती लागून भरपूर माझ्या विरोधात काय काय पक्षाकडून वगैरे धमक्या देऊन काय काय कारनामे ह्याचे चालले आहेत। तरी प्लीज मला देवेंद्र फडणवीस साहेब आणि शासनाकडून मला एक महिला म्हणून न्याय मिळण्यात यावे ही विनंती आणि आशा बाळगते।